नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, लवकरच शारदीय नवरात्र उत्सव चालू होतो आहे. घरोघरी घटस्थापना होणार आहे, आईसाहेबांचा जागर होणार आहे. तर त्यावेळी सेवा करताना किंवा पूर्ण दिवस आपण कोणत्या रंगाच्या साड्या किंवा कपडे परिधान करायचे आहेत, त्याचसोबत आपण महिलांनी मुलींनी बांगड्या किती आणि कोणत्या घालायच्या आहेत, त्याचसोबत माझ्या साड्यांचं कलेक्शन म्हणजे नवरात्रातल्या साड्यांचं कलेक्शन मी थोडंफार दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ खूप सुंदर आहे, खूप महत्त्वपूर्ण पण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. रोज आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओज येत असतात. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात होते आहे 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे गुरुवारी. तर त्या दिवशी आहे पिवळा रंग. त्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. तर पिवळा रंग हा मनाला प्रसन्न करणारा, प्रफुल्लित करणारा आहे. त्यामुळे आपण त्या दिवशी पिवळा रंग परिधान करायचा आहे. तर मंडळी, हे थोडंफार कलेक्शन माझ्या साड्यांचं आहे पिवळ्या रंगाचं. त्यामध्ये जास्तीत जास्त मी कॉटनचा साड्यांचा भर देते, कारण सेवा करताना घालायच्या साड्या आहेत ह्या. तर सेवा करताना डोक्यावरून पदर असतो, काही वेळेस होम हवन चालू असतं, बराच वेळ एक ठिकाणी म्हणजे बैठक चालू असते, त्यावेळी घाम येतो आणि दिवा शांत होऊ नये म्हणून आपण फॅन वगैरे पण लावू शकत नाही. त्यामुळे मी सेवा करताना किंवा नवरात्रामध्ये आपले पाठ करताना जे आहे ते कॉटनचं बऱ्यापैकी वापर करते. तर त्यातीलच ह्या काही साड्या आहेत. तर काही फेंट आहेत, काही डार्क आहेत, वेगवेगळे शेड्स आहेत पिवळ्या रंगाचे. आणि त्याच्यात आपल्या स्वामींचा आवडीचा रंग म्हणजे गुरुवारचा रंग देखील पिवळा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी पिवळ्या रंगाचं कलेक्शन माझ्याकडे आहे. त्यातीलच हे एक नारायणपेठ आहे, ही देखील प्युअर आहे. ही जेव्हा लक्ष्मीची सेवा असते त्यावेळी मी परिधान करते. तर असं हे पिवळ्या रंगाचं माझं स्वतःचं कलेक्शन आहे. आता आपण बघूया दुसरा दिवस. 4 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार. तर त्या दिवशी आपण परिधान करायचा आहे हिरवा रंग. तर हिरवा रंग हा निसर्गाची देणगी म्हणून ओळखला जातो. त्याचसोबत हिरवा रंग हा आईसाहेब जगदंबा माता यांना देखील प्रिय आहे. आणि आपण ज्या सेवेकरी भगिनी आहोत, आता जे स्वामी समर्थ सेवा मार्गाशी कनेक्टेड असतील त्या महिलांना थोडंसं माहिती असेल की हिरवा आणि लाल रंग प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये कपाटामध्ये भरपूर निघणार आहे. कारण आपण सेवा भरपूर करतो आईसाहेबांची, त्यावेळी आपण आवर्जून हिरवा रंग परिधान करतो. तर त्यातीलच काही हे माझं कलेक्शन आहे, जे मी सेवा करताना, त्यानंतर नवरात्र करताना आणि होम हवन करताना वापरते, परिधान करते. तर त्यातील काही प्रिंटेड आहेत, काही कॉटन आहेत आणि काही प्युअर सिल्कमधल्या आहेत, नारायणपेठ आहे, पैठण्या पण आहेत. पैठणी मी सेवा करताना वापरत नाही, म्हणजे घालत नाही, परिधान करत नाही, कारण तेलाचे तुपाचे डाग बऱ्यापैकी पडतात, मग ड्रायक्लिनला द्यावं लागतं. त्यामुळे प्युअर सिल्कच्या आणि त्याचसोबत इरकल ज्या आहेत ना, त्या पण माझ्या हिरव्या रंगाच्या खूप सुंदर आहेत. तर हे थोडंफार कलेक्शन हिरव्या रंगाचं आहे. त्यानंतर आहे शनिवार. तर त्या दिवशीचा रंग आहे राखाडी. शनिवार 5 ऑक्टोबर 2024 या दिवशी आपण राखाडी म्हणजे ग्रे रंग परिधान करायचा आहे. तर ग्रे कलर हा, राखाडी कलर हा स्थिरता आणि शिस्तबद्धता याचे प्रतीक मानले जाते. आणि त्यातीलच हे माझ्याकडचं ग्रे कलरचं कलेक्शन आहे. तर त्यामध्ये काही प्रिंटेड आहेत, काही हँडवर्क साड्या आहेत, काही कॉटनच्या आहेत, परत काही सिफॉन आपण म्हणतो ना पूनम पूर्वीच्या असायच्या ना, तर त्यातल्या काही साड्या आहेत. तर त्यानंतर काही दोरावर्क आहे आणि काही अंबिगाच्या केशरी नंदनच्या देखील साड्या आहेत. तर हे माझं स्वतःचं ग्रे कलरचं कलेक्शन आहे. त्यातील काठपदरच्या ज्या साड्या आहेत हेवी, त्या मी दाखवलेल्या नाही आहेत. ह्या फक्त मी सेवा करताना आणि त्याचसोबत नवरात्रामध्ये खास ठेवते बाजूला नवरात्रासाठी आणि सेवेसाठी. त्याचसोबत ज्या सेवेसाठीच्या साड्या असतात ना, ह्या माझ्या वेगळ्या ठेवलेल्या असतात. नंतर पुढचा रंग आहे नारंगी केशरी. तर 6 ऑक्टोबर 2024 या दिवशी आपण परिधान करायचा आहे केशरी रंग किंवा नारंगी रंग. तर
हा रंग शांतता आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं बरं का. तर हे माझं स्वतःचं नारंगी रंगाचं कलेक्शन आहे. तर ह्यामध्ये देखील काही कॉटन आहेत, काही काठपदर आहेत, काही हेवी वर्कच्या साड्या आहेत. तर कधीतरी खूप असं नवमी वगैरे आली किंवा हळदी कुंकू असेल, आपल्या घरी आपण पाठ वगैरे ठेवले असतील, तर त्यावेळी मी काठपदरच्या साड्या परिधान करते. आणि बऱ्यापैकी ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत प्युअरमधल्या आहेत. त्याचसोबत सॉफ्टमधल्या ज्या साड्या मानल्या जातो आपण म्हणतो, म्हणजे कडक साड्या नाहीत, सर्व साडी सॉफ्ट आहे. तर हे आहे नारंगी आणि केशरी रंगाचं माझं स्वतःचं कलेक्शन. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2024 वार आहे सोमवार. तर सोमवारी आपण करायचा आहे पांढरा रंग परिधान. तर पांढरा रंग हा निर्मळता, पवित्रता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. तर माझं हे स्वतःचं पांढऱ्या रंगाचं कलेक्शन आहे. गुलाबी आणि पांढरा शुभ्र रंगाचं कॉम्बिनेशन असलेली सेमी पैठणी, त्याचसोबत केरळवरून आणलेली ही कॉटनची साडी आहे. क्रीम कलर आहे थोडासा. आणि ह्यातल्या 3 साड्या माझ्या ड्रायक्लीनला गेल्यात. आपला नुकताच श्रावण महिना संपला, त्यानंतर गौरी गणपती झाले, त्या साड्या ड्रायक्लीनला पाठवता आल्या नव्हत्या कामामुळे, त्या आता नुकत्याच गेलेल्या आहेत. तर हे माझं स्वतःचं पांढऱ्या रंगाचं कलेक्शन आहे. त्यानंतर आहे मंगळवार. तर 8 ऑक्टोबर 2024 वार आहे मंगळवार. तर या दिवशी आपण परिधान करायचा आहे लाल रंग. तर लाल रंग हा प्रेम, संघर्ष, राग याचे प्रतीक मानले जाते. तर लाल रंगाचं हे माझं स्वतःचं कलेक्शन आहे. कारण मी सांगितल्याप्रमाणे आपले सेवेकरी भगिनी जे असतील ना, त्यांना पण त्यांच्या पण वॉर्डरोबमध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या भरपूर साड्या मिळतील. कारण आपण सेवेमध्ये हा रंग मुख्यत्वे वापरतो. ह्यामध्ये देखील बऱ्याचसं कॉटन आहे, पूनम आहे, केशरी नंदन आहे. त्यानंतर काही काठपदर आहे, पण काठपदर सॉफ्टमध्ये प्युअरमधलं आहे. तर ह्या लाल रंगाच्या साड्या मी पाठ घेताना वापरते. नंतर 9 ऑक्टोबर 2024 वार आहे बुधवार. तर त्या दिवशी आपण परिधान करायचा आहे निळा रंग. तर निळा रंग हे ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर हे माझं निळ्या रंगाचं कलेक्शन आहे. तर आता थोडंसं कन्फ्युजन आहे बरं का, की निळ्या रंगाच्या वेगवेगळे शेड्स आहेत माझ्याकडे. आणि जो ह्या वर्षी डार्क निळा आलेला आहे नवरात्रीमधला कलर, तर मला वाटतं की हे जी माझी पोपटी रंगाची सरस्वती प्रिंटची साडी आहे, तर त्याचे जे काठ आहेत ना, तर त्या काठाप्रमाणे रंग आलेला आहे. तर ती पूर्ण कलरची साडी माझ्याकडे नाही आहे. हे बाकीचे सर्व शेड्स माझ्याकडे निळ्या रंगाचे उपलब्ध आहेत. तर त्यामध्ये की नाही पैठणीमध्ये पण आहे, नारायणपेठमध्ये पण आहे, प्रिंटेड केशरी नंदन अंबिकामध्ये देखील आहे. सर्व नेव्ही ब्ल्यू, सॉफ्ट ब्ल्यू अशा आहेत. पण हा जो डार्क ब्ल्यू आहे ना, तो नाही आहे माझ्याकडे. पूर्ण डार्क निळ्या रंगाची साडी माझ्याकडे नाही आहे. त्यातली वेगवेगळे शेड्स आहेत. आता मी ऑनलाईन मागवली आहे नुकतीच, येऊन जाईल 1-2 दिवसांमध्ये पूर्ण डार्क अशी निळ्या रंगाची साडी. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 वार आहे गुरुवार. तर या दिवशी आपण परिधान करायचा आहे गुलाबी रंग, म्हणजे पिंक रंग. तर गुलाबी रंग हा प्रेमाची भावना, त्याचसोबत नम्रपणा दर्शवतो. ते नम्रपणेचं प्रतीक मानलं जातं. तर हे आहेत माझ्याकडेच्या पिंक कलरचे किंवा गुलाबी रंगाचे काही शेड्सच्या साड्या. तर यामध्ये बेबी पिंक आहे, डार्क पिंक आहे. त्यानंतर हे मोरपंखी काठ असलेले एक पिंक आहे, ते माझं फार फेवरेट आहे. त्यानंतर काही हेवी च्या साड्या, हेवी वर्क आहे पण काठपदर नाही आहेत. तर ह्या सर्व पिंक रंगाच्या साड्या आहेत. हे मी सेवा करताना किंवा पाठ करताना नवरात्रामध्ये परिधान करत असते. त्यानंतर आहे 9वा दिवस. तर त्या दिवशी आपण जांभळा रंग परिधान करायचा आहे. 11 ऑक्टोबर 2024 वार आहे शुक्रवार. तर या दिवशी आपण जांभळा रंग परिधान करायचा आहे. जांभळा रंग हा ध्येय, ऊर्जा आणि महत्त्वाकांक्षाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.
तर हे काही कलेक्शन आहे जांभळ्या रंगाचं. तर जांभळ्या रंगाचं पण थोडंसं निळ्या रंगासारखंच आहे. कन्फ्युजन की नेमका कोणता रंग, तर त्यातीलच हे माझ्याकडचे 3 शेड्स आहेत. तर डेली यूजमधले काही शेड्स आहेत पण ते थोडेसे वेगळे आहेत, त्यामुळे इथे मी घेतलेले नाही आहेत. तर कॅमेऱ्यामध्ये थोडासा वेगळा रंग दिसतोय, पण हे जांभळ्या रंगाचे शेड्स आहेत. तर ह्या झाल्या 9 दिवसांच्या 9 रंगांच्या साड्या. तर आता आपण 9 दिवस नवरात्रीमध्ये साड्या पाहिल्या, तर बांगड्या किती घालायच्या आहेत हे पाहणार आहोत. तर नवरात्रीची घटस्थापना करायच्या अगोदर म्हणजे घट घालायच्या अगोदर आपण महिलांनी मैत्रिणींनी दोन्ही हातांमध्ये लाल आणि हिरव्या रंगाच्या 9 आणि 9 18 अशा बांगड्या घालायच्या आहेत. तर आम्हालाही ही गोष्ट माहिती नव्हती, पण आम्ही जेव्हा सेवेत आलो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत. तर बांगड्या काचेच्याच असाव्यात, डिझायनर असू द्या प्लेन असू द्यात, पण काचेच्या 18 बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. पहिल्या दिवशी बांगड्या घातल्यानंतर त्या बांगड्या 9 दिवस आपल्या हातात राहिल्याच पाहिजेत. त्यानंतर दसरा झाल्यानंतर तुम्ही काढून ठेवू शकता, पण घटस्थापनेच्या कालावधीमध्ये एकदा घातलेली बांगडी काढायची नाही आहे आपल्याला. सेवा करताना किंवा आणखीन कोणत्याही कार्यक्रमांना जाताना ह्या बांगड्या काढायच्या नाही आहेत, कारण गरबा वगैरे बऱ्याच ठिकाणी केलं जातं. तर अशा वेळी देखील आपल्याला ह्या 9 आणि 9 18 ह्या बांगड्या घालायच्या आहेत. तर असा हा छोटासा व्हिडिओ आहे नवरात्राच्या सेवेबद्दलचा. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मला आणखीन एक आपल्या व्ह्युअर्सला विचारायचं आहे, ते म्हणजे तर 2 वर्षापासून आपण व्हिडिओ करतो आहोत, तुम्ही मला रोज ऐकता आहात, काही लोक डेली कमेंट करतात, डेली माझा व्हिडिओ पाहतात आणि माझं बोलणं ऐकतात. अशा लोकांसाठी हा प्रश्न आहे की तुम्हाला माई धाराशिवकर कोण आहे हे पाहायला चॅनलवरती आवडेल का? जर खरंच आवडणार असेल तर तशी कमेंट करा. आपण नवरात्राच्या पहिल्या दिवशीपासून भेटणार आहोत. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ.